आणि नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होऊ घातली आणि या पार्श्वभूमीवर भाजपने 3 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे। बुधवारी भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश आहे। भाजपप्रमाणे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने सुद्धा राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली। शिवसेनेत दाखल झालेल्या मिलिंद देवरांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलंय। दरम्यान हे सर्व नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होणार आहे। त्यासाठी 15 फेब्रुवारी म्हणजे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा। आणि काल वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली। त्यानंतर आज दुपारी 1 वाजता महायुतीचे उमेदवार आपला राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि महायुतीचे उमेदवार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे। 5 उमेदवार दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत हे 5ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील राज्यसभेसाठी।